नमस्कार, मी नागेश करके. आपण पाहतात महाराष्ट्र दर्पण. श्रीमद जगद्गुरू पंचपीठाधीश्वर यांच्या दिव्य सानिध्यात अणदूर येथील नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांचा 25वा रौप्य महोत्सव पट्टाभिषेक अणदूर तुळजापूर येथे दिनांक 13 मे पासून सुरुवात होणार आहे. या पट्टाभिषेक सोहळ्यास देशातील 5 जगद्गुरू यांचे दर्शन लाभणार आहे. गेल्या 25 वर्षाखाली शिक्षण महर्षी श्री नाडोरे गुरुजी तथा माजी मंत्री आमदार मधुकररावजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून गावात नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांच्या पट्टाभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुन्हा एकदा 5 जगद्गुरू यांच्या दर्शनाचा लाभ धाराशिव जिल्हा व अणदूर पंचक्रोशीतील नागरिकांना मिळणार आहे. दिनांक 13 मे पासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या संदर्भात जेवळी मठाचे मठाधिपती गंगाधर स्वामी यांनी दिलेली माहिती अशी. पाहुयात गंगाधर महास्वामी काय म्हणतात ते. पट्टाभिषेकाच्या संदर्भामध्ये जी आज पत्रकार परिषद घेतली, तर काय काय कार्यक्रम घेणार आहात? ह्या निमित्तानं नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शटस्थल ब्रह्मी शिवयोगी शिवाचार्यांचा 25वा पट्टाभिषेक वर्धांती सुवर्ण महोत्सव आहे आणि त्यांचा जन्म 50वा सुवर्ण रजत महोत्सव आहे आणि लिंगैक्य प्रभुलिंग शिवाचार्यांचा जन्म शतमानोत्सव कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं 7 दिवस शिवकथा होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला 5 जगद्गुरूंचा अड्डपल्लकी महोत्सव आणि 20 तारीखला सकाळी सुवासिनी ओटी भरणी आणि धर्मसभा होणार आहे. अड्डपल्लकीचं जे महत्व आहे या संदर्भात काय सांगा? अड्डपल्लकी म्हणजे जे जगद्गुरू आहेत पंचाचार्य, त्यांनी आपल्या मनामंदिराचे गुरु आहेत, त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन गावामधले प्रदक्षिणा घालणं म्हणजे गावच्या दरिद्र दूर होऊन जगद्गुरू त्यावेळेस अक्षता रूपी आशीर्वाद सर्व सद्भक्तांच्या डोक्यावर घालतात. म्हणजे गावात एक चांगला आशीर्वाद स्वरूपी वातावरण निर्मिती व्हावं म्हणून हे अड्डपल्लकी महोत्सव असतो. अणदूरमध्ये गेल्या 25 वर्षाखाली हा अड्डपल्लकी महोत्सव झाला. हा सुवर्ण योग म्हणायचा. हा, अगदी ह्या अणदूर गावच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरासारखा लिहिण्यासारखा एक कार्यक्रम संपन्न होणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त गुरुच्या महत्व नसून शिष्याचे सुद्धा महत्व आहे. शिष्यासाठी हे कार्यक्रम आहे आणि आपला वीरशैव धर्माचे मूल वाक्य आहे, मानव धर्माचा विजय असो आणि धर्मानेच विश्वाला शांती. त्याप्रमाणे आम्ही सद्भक्तांच्या मार्गदर्शनासाठी शिवकथा, होम हवन आणि जगद्गुरूंच्या हे धर्मसभा पल्लकी महोत्सव नियोजन केलेलं आहे. मला बोलत असताना सर्व धर्माचा तुम्ही उल्लेख केला, या संदर्भात काय सांगा? वीरशैव धर्म असा आहे की विरोध रहित इति वीरशैव, म्हणजे कुणाचाही विरोध न करणारा म्हणजे वीरशैव धर्मी व्यक्ती आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व जात मत पंथ लोकांना समून घेणारा म्हणजे वीरशैव धर्म आहे. 25 वर्षापूर्वी झालेला पट्टाभिषेक सोहळा आणि आजची परिस्थिती, ही आजची परिस्थिती थोडी गंभीर आहे. या अडचणी काय आहेत आणि मात कशी करणार त्यावर? त्या 25 वर्षापूर्वी कसं होतं, मठ सुद्धा जीर्ण झालेला होता. शिवयोगी शिवाचार्याने गादीवर बसल्यानंतर मठाचे जीर्णोद्धार केले. या भागामध्ये नीलकंठेश्वर मठाचा प्रचार धर्म हे केल्यामुळे आज वातावरण थोडं व्यवस्थित आहे. धार्मिक वातावरण, युवक पिढी सुद्धा या कार्यक्रमामध्ये तन मन धनाने सहभाग घेतो. हे एक मोठं परिवर्तन आहे. पट्टाभिषेकाची तयारी कुठपर्यंत आली आणि काय अडचणी आहेत? पट्टाभिषेक तयारी असं झाली की जवळीच्या अप्पाचा 9 डिसेंबरला फोन आला आणि काय कार्यक्रम करतो म्हणे, असं जगद्गुरू येतो म्हणत येतं असं आप्पा म्हणाले. मी माग आप्पा संगट रंभापूरला गेलो होतो.
रणगापूरला गेल्यावर रणगापूरनी मला स्वतः का बोलले आणि मला अणदूरला यायची अपेक्षा आहे असं मला स्वतः मी बिमसू साहेब असं एक आम्ही 50 लोक गेलो होतो. त्यावेळेसच आपण मला म्हणाले होते, पण नळदूरचे आपण म्हटले जगद्गुरू साहेब काय करणार आहोत. आम्ही ताबडतोब 11 डिसेंबरला बैठक बोललेली. गावकरी त्या दिवशी थोडे आले, पुन्हा 2 बैठका झाल्यावर संपूर्ण गाव जमा झालं आणि आम्हाला चालना मिळाली. आम्ही 14 डिसेंबर पासून प्रयत्न करतो. गावात हिंडलो. जेवणीच्या आप्पाचं मार्गदर्शन मोलाचं आहे, त्यामुळं गावात बरीच पट्टी गोळा झाली. त्यानंतर आम्ही बारूळ, खुदावडी, केशेगाव, सराटी, चिवरी, अक्कलकोट हे असे 35-40 गावाला भेटी दिलो. आम्हाला बाहेरला भरपूर प्रमाणात साथ मिळालं आणि एवढे आपाचे शिष्य आहेत आम्हाला माहित नाही. एवढं शिष्य असे आमची अवस्था झाली. स्वागत भयंकर मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आमचं. आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि आपलं ह्या गावचं वैभव आहे. आज आपल्याला शिवगी शिवाजी महाराज भेटले आणि गाव आपलं पावन झालेलं आहे आणि आम्हाला आमच्या हे जे पट्टाभिषेक ट्रस्ट जे आहेत एवढे मन मिळव पोरं आहेत. आम्ही कसं एवढे 8-10 माणसं जे संतोष, श्रीशैल महाराज, बाबूशा, डांगे साहेब, आप्पासाहेब, आम्ही अशी 8-10 माणसं. आम्हाला काय कळलं, आपण असं रूप आलंय आम्हाला कर्मच नाही घरात. आता मला वैयक्तिक असं झालंय की जवळपास 1 कोटीपर्यंतचा खर्च गृहीत धरलेला आहे. 1 कोटीपर्यंत खर्च झालाय. एवढी रक्कम गोळा करण्यात यशस्वी झालात काय? अजून काय कोटी रक्कम गोळा झाली नाही, पण बरंच रक्कम गोळा झालंय आणि आम्हाला समाधान आहे असं वाटतंय. हे कार्यक्रम यशस्वी यशस्वी होईल असं 100% खात्री आहे.